ऑफिशियलच्या भूमिकेमध्ये जे तुझे दिसले आपण मैदानाच्या आतमध्ये जा त्यानंतर सचिन सर अतिशय चांगल्या रीतीने कालच्या दिवसापासून ऑफिशियलची भूमिका मात्र बजावत आहेत। इम्पॉर्टंट मॅच भावी आमदार चषक 2024 आपण पाहताय। पुन्हा एकदा उपस्थित तमाम क्रीडा रसिकांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत। केटीसी लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून जे प्रेक्षक खऱ्या अर्थाने जोडले गेले त्यांचं देखील सहर्ष आणि सहर्षमय स्वागत। किती धाबा उभारेल वावलोली संघ या मॅच मध्ये 3 ओव्हरची मॅच आहे। सलामीची जोडी योगेश कांबेरे आणि त्यांच्या सौम्यामध्ये रोशन मोडक ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये। मागील मॅच मध्ये योगेश दादा कांबेरे खऱ्या अर्थाने रनआउटच्या स्वरूपामध्ये माघारी परतले होते, परंतु ही महत्त्वाची मॅच आहे आणि या महत्त्वाच्या मॅच मध्ये धाबा येतील का दोन्ही फलंदाजांच्या बॅट मधून हे पाहणं देखील गरजेचं आहे। दोन्ही साइडला प्रयत्न चालू राहतील यात मात्र शंकाच नाहीये। मागील मॅच मध्ये 22 पर्यंत रोखलं, 4 षटकांमध्ये टीम गावदेवी देव नावेनं जय हनुमान उद्भवली टीमला आणि आता मात्र या मॅच मध्ये वावलोली टीमला किती धावांपर्यंत रोखेल यावरती देखील लक्ष आहे। दोन्ही टीमचे 12th मॅन प्लीज वावलोली टीमचा 12th मॅन उपस्थित आहे। त्याच दरम्यान गावदेवी देवनावे टीमचा 12 प्रतिनिधी असेल तर प्लीज कृपया करून आपण व्यासपीठावरती पाठवा। नयन बॉलिंग ट्रॅक वरती ऑन स्ट्राइक पाहतो आपण योगेश कांबेरे, नॉन स्ट्राइक वरती रोशन मोडक। महत्त्वाची मॅच आहे। पहिलं षटक P1 चं पॉवर प्ले नंबर 1 पॉवर प्लेचे निर्बंध 2 सीमालगत पहिला बॉल घेऊन तयार नाही। ऑन स्ट्राइक योगेश दादा कांबेरेसाठी पहिलाच बॉल लावून अपील लेग बिफोरच्या स्वरूपामध्ये यष्ट्यांवरती सापडलाय आणि इथे मात्र पहिल्या बॉल वरती परतावा लागेल। मागील मॅच मध्ये देखील डकआउटचा शिकार आणि या मॅच मध्ये गोल्डन डकचा शिकार ठरत असताना योगेश दादा चाललाय माघारी वासवडीचे। आपल्या बॅटनं टीम वावलोली संघाला योगेश दादा कांबेरेनं धाबा चालत नाहीयेत बॅटमधून आणि त्याच कारणास्तव पहिल्याच बॉल मध्ये 0 या धावसंख्येवरती पहिला धक्का बसतोय। इनॅट नंबर 3 वन डाऊनच्या भूमिकेमध्ये अमोल मोडक। मागील मॅच मध्ये सफलता पार्टनरशिप आपण पाहिली होती रोशन मोडक आणि अमोल मोडक यांच्या माध्यमातून। या मॅच मध्ये देखील तशीच अपेक्षा। पहिल्याच बॉल मध्ये काय वेगानं बॉल फेकला, त्याच कारणास्तव पहिल्याच बॉल मध्ये सफलता अर्जित केली नयननं। बॉल नंबर 2 नयन पुन्हा एकदा सज्ज। नयनचा लोबर फुटतात बॉल, मोठा फटका गोलीच्या वेगाने बॉल काऊ कॉर्नर मध्ये प्रोटेक्शन अवेलेबल आहे। रन मिळतील या बॉल वरती पूर्णपणे एक ना धाबेचा श्री गणेश टीम वावलोली संघाची धाव फलकावरती धाव संख्या लागली ती 1 बाद 1। बॉल संपलेत या षटकातील 2। बॉल नंबर 3 रोशन मोडक साठी मेजवानी स्लॉट मधील बॉल पाठवला पार्किंग प्लॉट मध्ये। दॅट्स अ बिग हिट, दॅट्स ह्यूज षटकार। सात धाबा धाव फलकावर 3 बॉल संपलेत। व्यवस्थित बॅटवरती हा बॉल येऊ शकला नाहीये। रन मिळालेल्या बॉल वरती केवळ 4 बॉल मध्ये धाव संख्येची धाव फलकावरती 8 अंकावर। रोशन मोडक तसा ऑन स्ट्राइक आला तसा त्याने षटकार मारला, त्यानंतर एक सेन्सिबली पुश करत एक सिंगल मिळवली बॅटची काढा। 8 धावा धाव फलकावर। स्लॉट मध्ये बॉल फ्लिक केला, अमोल मोडकने पाठवला बॉल सीमा पार काऊ कॉर्नर मध्ये। आणखी एक दर्जेदार षटकार।
यशस्वी पार्टनरशिप आहे मागील मॅच मध्ये, तोच फॉर्म कॅरी ऑन करत असताना मैदानाच्या आतमध्ये अंतिम बॉल पुन्हा स्लॉट मध्ये मिस टायमिंग स्ट्रोक हवेमध्ये बॉल डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक अमोल मोडक देखील जाईल माघारी. लागलाय दुसरा धक्का वावलेल्या टीमला. कमांड डीजे वरती 14 आहे धावसंख्येवर. ओव्हर नंबर 2 मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती रोशन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय मनोज. ऑन स्ट्राइक रोशनच्या बॅट मधून एक षटकार आपण पाहिलाय. ऑन स्ट्राइक आता आपण त्याला पाहतोय. एका षटकामध्ये धावसंख्या धावफलकावरती 14 आहे धावसंख्येवर. रोशनच्या 3 षटकारांसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइस. हाफ ट्रॅकर बॉल व्यवस्थित बॅटवरती आलेला आहे. शरीराचा वेध घेतोय बॉल. डॉट बॉलची सांगता करतोय रोशन पहिल्याच बॉल मध्ये. रोशन टू रोशन बॅटल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. गावदेवी देव नावे टीम कडून गोलंदाज आहे तो रोशन आणि त्यानंतर टीम वावलली संघाकडून बॅट्समन आपण पाहतोय रोशन मोडक. बॉल नंबर 2 आखूड टप्प्याचा बॉल हवेमध्ये फ्लाइट टेक पाळाला षटकार काऊ कॉर्नर झोन मध्ये. रोशनचा आणखी एक तडाखा षटकार. दुसरा बॉल हाफ ट्रॅकर त्यावरती पुलचा धमाका आपण पाहिला. रोशन मोडकच्या बॅट मधून काऊ कॉर्नर झोन मध्ये फ्लॅट प्लेअर षटकार. आणखी एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. वेगाने बॅटचा फ्लो ओपन झाला होता. ऑफ स्टिकची लाईन योग्य रीतीने पकडली गोलंदाज रोशन आणि ते मात्र तो निर्धाव बॉल. पहिल्या बॉल मध्ये गोलंदाजाला आपण वरचढ होताना पाहिलं. दुसऱ्या बॉल मध्ये फलंदाज रोशन वरचढ होताना दिसला. तिसऱ्या बॉल मध्ये पुन्हा रोशन गोलंदाजीवरती कमबॅक करतोय. 3 बॉल मध्ये 6 धावा त्याने खर्च केला. 20 धावा धावफलकावर. बॉल नंबर 4 वाईट बॉल अंपायरने घोषित केलाय. सचिन सरांचा इशारा येतो. इट्स अ वाईट बॉल. अतिरिक्त धाव एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावसंख्या 21. बॉल संपला त्या षटकातील 3. बॉल नंबर 4 आपण पाहताय गॅप मध्ये ढकललाय. जबरदस्त फटका. ताकद होती पारिस होतो इथे अंत. back to the dugout Mr. Roshan has to depart.
अंदाज मैदानाच्या आतमध्ये धनराज कांबेरे बॉल संपल्याच्या षटकातील जवळ 5 अंतिम एक बॉलचा खेळ बाकी आहे. धावसंख्या ती धावफलकावरती जाऊन पोहोचली ती 25 या धावसंख्येवरती अंतिम एक बॉलचा खेळ बाकी आहे षटकातील. एक षटक अजूनही शेष आहे या षटकातील केवळ एक बॉलचा खेळ बाकी आहे. पिचचा प्रयत्न बॅट आणि बॉलचा संपर्क नाही अंपायरचं स्पष्ट सांगणं. विकेटचा प्रयत्न करायचा होता धनराज कांबरेला या फटक्यासाठी जाणला जातो हा खेळाडू परंतु इथे मात्र प्रयत्न असफल. 2 षटकांमध्ये धावसंख्या 25 अंतिम एक षटकाचा खेळ बाकी आहे. चला लगेच क्रमांक 3 गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती पाठवा. षटक संदीप गोलंदाजी मार्क वरती. ऑन स्ट्राइक पाहतो आपण मनोज. नॉन स्ट्राइक वरती धनराज. तिसऱ्या ओव्हरला होते सुरुवात लागते अंतिम षटक. पहिलाच बॉल धीम्या गतीनं फिंगर रोल करत असताना रनआउटची दाट शक्यता परंतु इथे मात्र थांबवलं स्वतःला. ऑफिशियल डिसिजन 22 च्या स्वरूपामध्ये 1 रन ऍड होईल धावफलकावर. 1 च्या मदतीने धावसंख्या 26 या धावसंख्येवरती. या वर्षीच्या हंगामामध्ये मनोज देखील थोडासा नाराज करतोय. त्याच्या बॅट मधून धावा पाहिल्याच नाहीयेत या वर्षीच्या हंगामात. त्याच पद्धतीने धावसंख्या 26. बॉल नंबर 2 अण्णा टियारकर एक्झिक्यूट करत असताना लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. रन मिळतील या बॉल वरती फक्त आणि फक्त 1 च्या मदतीने धावसंख्या 1 पुढे जाते. 27 धावा धावफलकावरती. अंतिम 4 बॉलचा खेळ बाकी आहे. अंतिम 4 बॉलचा खेळ बाकी. वेगवान बॉल गुल्लेच्या स्पॉटवर पिच सारा परंतु दिशा खराब आहे. ऑफिशियल सांगत असताना 2 जमिनी समांतर हात. सचिन सरांचा इशारा तो इट्स अ वाईड बॉल. वाईड बॉलला धावसंख्या 28 या धावसंख्येवर. 3 विकेट मैदानाच्या बाहेर जरूर गेले परंतु अजूनही बॉल शिल्लक आहेत या 17 4 बॉल मध्ये किती धावा जमवेल तो वावलोली टीम यावरती देखील लक्ष आहे. फुल टॉस बॉल देखना स्ट्रोक गुडघा टेकून बॉल पाठवला सीमा पार. लॉंग लेग मध्ये मनोजच्या बॅट मधून येतो हा षटकार. तीन बॉलचा खेळ अजून बाकी आहे. बॅटची गडा वेल स्टॉप फ्लाय स्लिप मध्ये चांगली फिल्डिंग. या बॉल वरती रन मिळेल फक्त 1. धावसंख्या पुढे जाते ती 35 या धावसंख्येवर. अंतिम 2 बॉलचा खेळ बाकी आहे. जबरदस्त बॅटिंग. मगाशी म्हटलं शांत आहे खऱ्या अर्थाने या वर्षीच्या हंगामामध्ये मनोज परंतु मागील बॉल मध्ये त्यानं स्पष्ट केलं की संत होतो शांत नाहीये तेच दाखवत असताना 35 धावा धावफलकावर. बॉल नंबर 5 फुल टोल वसूल करत असताना धनराज कांबेरेचा हा तडाखा पाठवला बॉल आउट ऑफ द पार्क षटकार. खेल बाकी है. लास्ट बॉल ऑफ दिस इनिंग. अंतिम बॉल आप टॅकल. जबरदस्त फटका बॉल हवेमध्ये क्षेत्ररक्षक जज करते आवाक्याच्या बाहेर. पाठवला बॉल सीमा पार. मोजून मापून तोलून मारलेला हा इथे फ्लॅटेड पॅरलल षटकार. धावसंख्या एका षटकामध्ये एका सत्रामध्ये जमवल्या 47. येणारे 18 बॉल 48 धावसंख्येची गरज आहे. लक्ष गाठलं जाईल की लक्ष थांबवलं जाईल या ऐकूया कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूया परिवर्तन. या ऐकूया घडवली गावचा गोड आवाज कालापूरचा गोड आवाज साहिल दादा यांना.
पहिल्या 18 बॉल मध्ये 3 ओव्हर मध्ये धाव बनवल्या वावलोली टीमने 47. 18 बॉल मध्ये 48 चा आव्हान ठेवल्या. 16च्या सरासरीने खेळायचंय गावदेवी देवनावा टीमला. आक्रमण करावं लागेल पहिल्या बॉल पासून. 48 धावा बनवणं मैदानावरती कठीण नाहीये, मला तेवढंच सोपं सुद्धा नाहीये, कारण की समोर वावलोलीचे दिग्गज गोलंदाज आपल्याला पाहायला मिळणार. आजच्या संभवता एक स्ट्रॉंग टीम म्हणून मांडली जाणारी वावलोली चांगली बॅटिंग करताना मैदानात त्यांनी पेश केली. भावी अवतार चषक 2024 भैरवनाथ इलेव्हन केळवली आयोजित ही क्रिकेटची शृंखला त्या समवेत नितीन दादा यांना मायेची थाप आणि त्यांच्यावरती असलेला प्रेम जाहीर करण्याची स्पर्धा शिवसेना युवा सेना शाखा केळवली यांच्यातर्फे केलेला हा छोटासा प्रयत्न. शिवसेनेवरील त्यांचा प्रेम, शिवसेना म्हटलं तर उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आणि केलोलीकरांचं प्रेम निष्ठा या टुर्नामेंट मध्ये आपल्याला पाहायला मिळते. जाहीर पाठिंबा दादांवरती त्यांनी पेश केला या टुर्नामेंट पासून. शिवसेना शाखा केळवली युवा सेनेची शाखा केळवली यांच्या माध्यमातून कट्टर समर्थन. तुम्ही कोणतीही गोष्ट करा पण कट्टरपणे करा. तो कट्टरपणा केलोलीकरांचा पाहायला मिळतोय. 30,000च्या टुर्नामेंटला YouTube लाईव्ह, त्यानंतर चारी बाजूला मैदान सजवणं, पारदर्शक खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. कौतुक करेन पुन्हा एकदा केलोलीकरांचं काय आयोजन ठेवलंय. सक्सेसफुल आयोजन त्यांच्या मध्ये पाहायला मिळाल्या. मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॅट्समॅन, बेस्ट बॉलर, ट्रॉफीज, त्यानंतर मॅन ऑफ द टुर्नामेंट सिरीज साठी कूलर, सन्मान चिन्ह, त्यानंतर बॅट्समॅनचं नाव सांगायचं गावदेवी देवनावा टीम. नयन आणि बंड्या मैदानात गेल्या ओपनिंग साठी. दोन्ही ताकदवर फलंदाज मैदानात पाठवले. तेवढ्याच ताकदीची गोलंदाजी धनराज कांबेरे पेश करणार. नागेश जहाडा व्यासपीठावरती बसले. त्यांच्या जुलग मित्र लगातार 3 विकेटला 500 रुपयाचा पारितोषिक लावलाय. कोणी पण कुठल्याही गोलंदाजाने घेऊ दे. पहिला बॉल लेफ्ट अप ओव्हर द विकेट, फुल टॉस बॉल, सरळ बॅटने पोहोचवलाय चेंडू सीमारेषा पार. अप्रतिम A1 क्वालिटी दर्जेदार षटकार. पाठलाग षटकार केलाय. आता 17 बॉल मध्ये 42. नयनवरती नजर आहेत गावदेवी देवनावा टीमच्या. दुसराच बॉल घुटना टेक आणि तमाशा देख, क्लास क्वालिटी ब्रँडेड षटकार. नजरा असणार देवनावा टीमच्या अशा अपेक्षा नयनकडून आहेत. पहिल्या 2 बॉलवरती 2 षटकार. चा पाठलाग करताना पहिल्या 2 बॉल वरती धावा आल्या 12. 2 षटकार. षटकार ट्रिक करणार का नयन? आज चांगली गोलंदाजी नयनने केले. धनराज वरती आक्रमण पाहायला मिळतंय. हा बॉल काय घडलंय मैदानात? वेस्ट हाईटचा नो बॉल आणि नो बॉल वरती 4 धावा, म्हणजे नो प्लस 4 अशा 5 धावा मिळतात. पुन्हा एकदा संधी मिळते डीजे सॅम्युएल. बॉल आणि 17 धावा स्कोर कार्ड वरती लागला देवनावा टीमला. गावदेवी देवनावा असं वाटलं होतं पहिल्या मॅच मध्ये 22 धावा चेस करताना खूप विकेट गेल्या, मात्र नयनने तगडा कमबॅक केला. 2 बॉल 17 रन्स.
नंद्राचा बॉल नयनसाठी क्रॉस बॅटेड खेळून काढलाय. अलॉंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल होता. योगेश कांबेरे बॉल पर्यंत पोहोचणार तोपर्यंत एक धाव धावून पूर्ण केली आहे. 3 बॉल मध्ये आता 18 धावा झाल्यात. अजूनही 27 रन्सची गरज आहे. 15 बॉल 27. आता समीकरण बदललंय. 15 बॉल मध्ये 27 दोन्ही टीम साठी समान संधी आहे. 50-50% वरती मॅच आणून ठेवली आहे. मॅच स्टार्ट होण्याच्या आधी असं वाटत होतं वन साइड विजय घेणार का वावळली. मात्र आम्ही सुद्धा देवनावरून प्रवास करून आलो या मैदानावरती. का आलोय दाखवताना नयन. हा बॉल नंद्राजचा पुन्हा एकदा रोशन थोडासा मिस करतोय बॉलला. डायरेक्ट हिट झालाय मात्र पोहोचलाय सुखरूप पोहोचलाय नयन. एकोणीस धावा स्कोर काढून लागला. चांगली सुरुवात झाली. ज्या सुरुवातीची गरज 16च्या सरासरी 48 बनत असताना आतापर्यंत 19 धावा स्कोर काढून लागल्या. माझ्या समवेत काल त्यांनी दिवसभर स्कोरची भूमिका पार पाडली. जी धीरज दिसले त्यांच्याकडून मॅन ऑफ द सिरीज बेस्ट बॅट्समॅन बेस्ट बॉलर साठी आम्हाला ट्रॉफी सुपूर्द केलेत. भावी आमदार चषकाच्या 2024 च्या दमदार सोहळ्यामध्ये त्यांचे मनाच्या अंतःकरणापासून सहर्ष आभार व्यक्त करतो. नंद्राचा बॉल हेलिकॉप्टर फिरवलाय. क्षेत्ररक्षक अमोल बॉल पर्यंत पोहोचणार. चांगली फिल्डिंग चांगली फेकी. एकच धाव. 20 रन स्कोर काढून लागला. पहिल्याच ओव्हर मध्ये 20 आले. आता फक्त 25 बनवायचे आहेत. तर एक ओव्हर मध्ये 20 बनवू शकतो 5 बॉल मध्ये. 13 बॉल मध्ये 25 बनवणं का कठीण आहे हा प्रश्न आता नयन स्वतःला विचारत असेल. 28 शॉर्ट बॉल फुल केला. क्षेत्ररक्षक योगेश कांबेरे बॉल वरती आला. चांगली फिल्डिंग. एक धाव मिळाल. पहिल्या ओव्हर नंतर 21 रन स्कोर काढवते. आता 12 बॉल आणि 27 रनची गरज. 12 बॉल 27. एका ओव्हर मध्ये जर 21 बनवल्या तर 2 ओव्हर मध्ये 27 का बनवू शकत नाही. स्वतःवरती स्वतःशी बोलावं लागेल. एकमेकांशी बोलून आता क्रिकेट खेळावं लागेल दोन्ही बॅट्समनला. चांगली साजेदारी त्यांनी पहिल्या ओव्हर मध्ये पेश केली. पहिली ओव्हर नंद्राजची महागडी थांबी ठरली आहे ती वावळी टीम साठी. तब्बल धावा खर्च केल्या. त्या 21 एकही फलंदाज बाद करण्यात यश आलेलं नव्हतं. ओपनिंगची जोडी मैदानात उभी आहे गावदेवी देवनावा टीम साठी. तगडा आव्हान पेश केलंय वावळी संघासारख्या दिग्गज संघासमोर. नंद्राज वरती पहिल्या 2 बॉल वरती 2 षटकार. त्यानंतर एक्स्ट्राच्या स्वरूपात 5 धावा मिळाल्या. 9+4. स्ट्राइक एंड वरती बंड्या. दमदार कामगिरी बंड्या सुद्धा करावी लागेल. अजून कार्य संपलेलं नाहीये. पहिल्या ओव्हर मध्ये 21 बनवलं तरी अजून 27 धावा बनवायच्या. 12 बॉल मध्ये 27. पॉवर प्ले संपलाय. पॉवर प्लेचा योग्य समाचार घेतला दोन्ही फलंदाजांनी. अमोल ओव्हर द विकेटने पहिलाच बॉल फुल टॉस होता. त्याला दिशा दिली. विकेट एरियामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. शेवटच्या षटकात चांगली फिल्डिंग केली आहे. बॉलला आतमध्ये ठेवण्यात यश आलंय. 2 धावा धावून पूर्ण केल्या. ओके एक रिव्ह्यू तुम्ही वेबसाईटचा घेऊ शकता. तो रिव्ह्यूचा वापर करण्यात आला. मी विनंती करेन चेक करायचा आहे. वेबसाईट नो बॉल 2 धावा धावून पूर्ण केल्यात. लीगल 2 धावा स्कोर काढून धावा लागला तर 23. आपण नो बॉल चेक करतोय. नो बॉल असेल तर 1 रन अजून जोडली जाईल. 24 होतील. नसेल तर 23 वरती स्कोर कार्ड थांबेल. की वावळली तुम्ही बघता भावी आमदार चषक 2024 चे दमदार आयोजन केलेली कारण ठेवलेली सुरेख 4 दिवसांची क्रिकेटची शृंखला. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. लेझी रनिंग विकेट विकेट दुसरी धाव मिळाली असते तर ते ऑफर केलेले नाहीये. नयन स्वतःकडे विश्वास स्वतःवरती विश्वास दाखवतोय. स्ट्राईक स्वतःकडे ठेवतोय. येणारे 10 बॉल 24 रनची गरज. 24 बनवल्यात. 8 बॉल मध्ये 10 बॉल मध्ये 24 बनवणं तेवढंच कठीण नाहीये. मात्र करावं लागेल. शॉर्ट बॉल ऑफ साइडच्या दिशेने. शॉर्ट आर्म पुल परफेक्ट कॅच. काय शॉट होता मात्र
परफेक्ट खेळाडूला गाठलाय. डी पॉइंटचा क्षेत्ररक्षक इच्छुक झाला आणि खेळ घेतलाय झेल आणि झालाय नयनच्या पारीचा खेळ. ओव्हर टू डीजे सॅमी. नितीन दादा यांच्या नावामध्ये दम आहे आणि दम आहे म्हणून ते एवढ्यासारख्या ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतात. सर्वीकडे त्यांचं नाव, त्यांची लहर जी आली आहे, वेव जी तयार झाली आहे त्यांच्या नावाची, त्याच्या नावामध्ये दम असण्या कारणाने त्यांनी निर्माण केली आहे. खूप सुंदर व्यक्तिमत्व आपल्या सर्वांना लाभले. आपल्या कर्जत खोपोली खालापूर परिसरामध्ये सर्व युवकांचे प्रेरणास्थान म्हणून उदयास येत आहेत. भावी आमदार म्हणून आपण यांच्याकडे बघतो. माननीय श्री तेजिंद्र कुमार सावंत नितीन दादा यांच्याकडे. मॅच कडे वळूया. उर्वरित 9 बॉल 24 रनची गरज. रोहित डिफेन्सिव्ह शॉट खेळला, सन्मान दिलाय चांगला चेंडूला. एकदा 2 पूर्ण केले. बंड्या 8 बॉल मध्ये आता 23 रन बनवायचे. 25 धावा झाल्या. 8 बॉल 23. या हे 2 बॉल इम्पॉर्टंट आहे. 2 बॉल मध्ये 8 ते 9 धावा. एखादा षटकार ठोकावा लागेल मॅच मध्ये ऍक्टिव्ह राहायचं असेल तर. बंड्या ताकद आहे बंड्यामध्ये आणि ती पेश करावी लागेल. अमोलचा शॉट बॉल ताकदवर फटका. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून गोलीच्या वगैरे चेंडू झाला फरार. A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार. ओव्हर टू डीजे सॅमी. चारी बाजूला तुम्ही जे फ्लेक्स भाविक खासदार म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. सन्माननीय श्री संजोगजी वाघेरे साहेब आणि त्यांच्या समवेत आपल्या सर्वांचे लाडके व्हावे आमदार म्हणून आपण त्यांच्याकडे नजरा लागला. तेजिंद्र कुमार सावंत नितीन दादा यांच्याकडे. अमोलचा बॉल पूर्णतः स्लॉट मध्ये होता. धीरज चेंडू खाली आलाय. कोणतीही चुकी करणार नाही. विकेट मिळवले. जी विकेट इम्पॉर्टंट होती या मॅच मध्ये. बंड्याची विकेट मिळवली. षटकारानंतर कमबॅक केलाय विकेटने. घेतलाय झेल आणि संपवलाय बंड्याच्या पारीचा खेळ. ओव्हर टू डीजे सॅमी. रयतेच्या मनावरती राज्य आणि पूर्ण आदिलशाही निजामशाही हादरून ठेवली. आपले प्रेरणास्थान राजेशिव छत्रपती यांना मानाचा त्रिवार मुजरा करून आपण मैदानाकडे वळूया. गोलंदाजी मार्क वरती स्लॉग ओव्हर इम्पॉर्टंट ओव्हर साठी कल्पेश वरती जबाबदारी दिली आहे. लेफ्टी बॉलर वरती विश्वास. रोशन आणि रोहित आर फॅक्टर विजय घेऊन देणार का देवनावा टीमला. 17 धावांची गरज आहे. 6 चेंडू बाकी आहे. 6 बॉल 17 बनवल्या तर देवनावा आणि रोखल्या तर वावळली. या टुर्नामेंटची आता ओळख झाली. प्रत्येक सामना थ्रिलर होतोय, हाय व्होल्टेज होतोय, शेवटच्या बॉल पर्यंत जातोय. अशा वेळेला लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने सज्ज झालाय गोलंदाजीसाठी कल्पेश. स्ट्राइक एंड वरती रोहित. मेन अंपायरच्या भूमिकेत आम्हाला लाभलेत कालच्या दिवसापासून सचिनजी दाभोलकर खरिवलीचे अंपायर त्यांच्या समवेत या मॅच साठी. आदिप कर्णुक. 6 बॉल 17 सुरुवात होते. या बॉलला लोअर फुल टॉस बॅटची टो एंड वरती बॉल लागला. थर्ड मॅन मध्ये 38 सर्कल मध्ये चेंडू फील्ड केलाय. दुसरीचा प्रयत्न
आणि फलंदाज बाद होते रनआउटच्या स्वरूपात. अजून एक विकेट जाते. विकेट क्रमांक 3 मैदानाच्या बाहेर झाली आहे. रोशनच्या माध्यमातून गोल्डन डक वरती रोशन बाद झाला. बॅट्समॅनचं नाव तगडा बॅट्समॅन मैदानात पाठवलाय प्रतीक. रोहित स्वतःवरती विश्वास दाखवावा लागेल. अजून 16 धावांची गरज आहे. 32 धावा आतापर्यंत बनवल्यात. मॅच 16 धावा 5 बॉल 16. 2 षटकाराची मॅच आहे. 2 षटकार कोणता फलंदाज मारणार याच्याकडे लक्ष लागलंय. कल्पेश रोखणार. रोहितचा हा स्लॉट मध्ये घेण्याचा प्रयत्न. चेंडू ट्रॅव्हल होतोय कार्पेटच्या साहाय्याने. थोडीशी मिसफिल्ड. तिथे आमचे ऑलराउंडर्स आहेत. तुम्ही डगआउट मधून आरडाओरडा करू नका प्लीज. देवनावा टीम 2 धावा धावून पूर्ण केल्या. 2 धाव्याने 34 रन स्कोर काढूवरती. 4 बॉल 14 रन. हा बॉल इम्पॉर्टंट आहे. या बॉल वरती चौकार षटकार येणं गरजेचं आहे जर मॅच मध्ये लाईव्ह ठेवायचं असेल स्वतःच्या टीमला. रोहित फुटवर्क दाखवावा लागेल. प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवावा लागेल. त्याच्या विपरीत चांगले चेंडू टाकायचे. 4 बॉल 14. स्लॉट मधला बॉल पडला तर बाहेर निघाला. हुकला हा फलंदाज. हुकला तर मुकला विजयाला. आणि विजय मुकला तर मुकावं लागेल. हा चमचमता ट्रॉफीजला जर तुम्ही बघताय आयोजन ज्यांचा आहे भावी आमदार चषक 2024 चा. 3 बॉल 14. प्रत्येक बॉल वरती मोठा फटका येणं गरजेचं आहे. यावेळी डाचिंग ऑन द विकेट. चेंडू बीट झाला फलंदाज. आता कॅल्क्युलेशनच्या बाहेरचा क्रिकेट खेळावा लागेल. 2 बॉल मध्ये 14 रनची गरज. वावदळ टीम आता विजयाकडे आगेकूच करते. वाटचाल त्यांची विजयाकडे चालू झाली आहे. रोहित 2 चेंडू निर्धाव. या सिच्युएशनला खेळणं चुकीची बॅटिंग पाहायला मिळते रोहितची. या वेळेला स्लॉट मधल्या बॉलला आउट ऑफ द प्लॉट मध्ये पाठवलाय. थोडासा लेट आलाय मात्र षटकार ठोकलाय. 1 बॉल आणि 8 रनची गरज. व्हॉट वुड जस्ट सॅमी. मी आयोजकांना विनंती करेल की शिखर चिंचवली सोबत कॉन्टॅक्ट करायचा आहे. लगेच मॅच स्टार्ट होईल कारण की फक्त आता 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. एक बॉल 8 रन. अनिश्चितचा खेळ आहे क्रिकेट. चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक अमोल बॉल पर्यंत पोहोचणार का? हो, बॉलला मैदानामध्ये ठेवलाय आणि 7 धावेने सामना जिंकलाय तो वावलळी टीमने. कॉंग्रॅच्युलेशन वावलळी. सकाळच्या सत्रामध्ये तुम्ही पाहिलं शिखर चिंचवली तर त्यांच्या विपक्षामध्ये आता तगडा आव्हान देणार वावलळी टीम. दोन्ही तगडे टीम आपल्याला पाहायला रोमांचक सामना पाहायला मिळणार. नेक्स्ट मॅच क्वार्टर फायनलची मॅच. टॉप 4 मध्ये कोण पोहोचणार? वावलळी